खडकवासला प्रीमियर लीग हे पहिलं पर्व हे आयोजन यशस्वी त्याच वेळेला जमलं आणि झालं कारण आपल्यासारख्या संघ मालकांनी आपला संघ या स्पर्धेमध्ये उतरवला. याकरिता आम्ही आपले विशेष आभारी आहोत. विशेष सन्मान संघ मालकांचा आपण करतो आहोत. महेश युवदास शाळ हे श्रीफळ आणि शंभू राजांची ही प्रतिमा देऊन आपण हा पराक्रमाची गाथा गाणारे आणि निर्भीड असा राजा आदरणीय शंभू राजांची प्रतिमा देऊन आपण हा विशेष सन्मान केलेला आहे. धन्यवाद साहेब. या पुढील आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत. डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा ध्रुवदादा कायल यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. ध्रुवदादा कायल यांनाही विनंती करूयात. आणि विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेल्या आदरणीय नचिकेत गायकवाड यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा नचिकेत गायकवाड, सिंहगड स्पोर्ट्स असोसिएशन चे सेक्रेटरी देखील ते पाहायला मिळतात आणि त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. चला या विनंती करूयात. ध्रुवदादा कायल यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. चला सामन्याला सुरुवात होईल आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. या आपण ऐकूयात गोपीजी जाधव सरांचा आवाज. गेले 2 दिवस सातत्याने या स्पर्धेची सेवा त्यांनी केली आहे आणि या पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने अनेक स्पर्धा मग कॉर्पोरेट पासून ते टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील हा आवाज सातत्याने दुमदुमतोय. गोपीजी जाधव सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद. आजच्या दिवसातली शेवटची लढत धन्यवाद आदरणीय जयेश भोसले सरांना आपण ऐकलं. आणि आता थेट आजच्या दिवसातल्या शेवटच्या लढतीच्या दिशेने जाऊया. खडकवासला प्रीमियर लीग 2025 चा हा 25-26 चा 16 तिसऱ्या दिवसातील शेवटची लढत. इथून सुपर 8 साठी दाखल व्हायचं आणि त्यासाठी हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात मैदानामध्ये उतरलेत. एका बाजूला आपण बघतोय राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला अनिल भाऊ भूमकर 11. या 2 संघांच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकीचा कौल जिंकला अनिल भाऊ भूमकर 11 संघाच्या संघनायकांनी. त्यानंतर सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. प्रेषित बागडे पहिलाच बॉल विथ द टर्न पॉइंटच्या डोक्यावरून खेळाय जाईल सरसीमा पार. पहिल्या चेंडूवर आयकॉन शिरू लोहारच्या बॅट मधून दमदार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार शिरू लोहार आयकॉन. त्यानंतरचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने लॉफ्ट केलाय पण तो क्षेत्ररक्षक पोहोचतोय. संकेत एकच धाव. 11 टायगर्सचे सर्वेसर्वा आदरणीय संदीप भाऊ पोकळे यांनाही विनंती करूयात की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. 11 टायगर्स संदीप भाऊ पोकळे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. संघाचे संघ मालक ज्यांचा आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. एक विशेष सन्मानाकडे आपण बघतोय. संदीप भाऊ पोकळे साहेब यांचा विशेष सन्मान रमेशजी पोळ साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभस्य सन्मान करण्यात येईल. एक विशेष सन्मान 11 टायगर्स जो मात्र स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवताना आपण या संघाला पाहायला मिळालं आणि संदीप भाऊंचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. स्वराज्याचं तोरण उभं करणारा राजा आदरणीय शंभू राजांची ही प्रतिमा आपण देऊन हा विशेष सन्मान करतो आहोत. हिंदू संस्कृती ज्यांनी जपली, मराठी माणसाला मोठं ज्यांनी केलं ते शंभू राजा आणि ज्यांच्या प्रतिमेने आपण हा सन्मानित करतो आहोत. या सन्मानानंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूयात. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले आणि त्यानंतर आता धावसंख्येचा वेग वाढतोय. प्रेषितच्या विरोधात आक्रमकता दाखवली येते श्री लोहारने आणि त्यानंतर अजून एक चौकार.
3 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये वसूल केले. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 13. 8 षटकांची लढत आणि त्यामुळे हा सामना चांगला रंगेल. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा रंगत असताना आज तिसऱ्या दिवसातली शेवटची लढत. राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब, रुपेश भाऊ दमिष्टे आणि निलेशजी पोकळी यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अनिल भाऊ भूमकर यांच्या मालकीचा संघ अनिल भाऊ भूमकर 11. आणि दोन्ही संघ तगडे आहेत, ताकदवान आहेत. मात्र जो सर्वोत्तम खेळ तो मात्र आज सुपर 8 साठी आपलं स्थान निश्चित करेल. या सामन्यामधून कोणता संघ बाजी मारणार? प्रेषित बागडीला आपण गोलंदाजीसाठी बघतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 13 धावा त्यांनी खर्च केल्या. सचिन कंक स्ट्राईक एटवर पुढचा चेंडू घेण्यासाठी सज्ज. लो फुलटॉस होता, समोर खेळ आहे, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न आणि या वेळेला अप्रतिम प्रयत्न बघायला मिळाले. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळत आहेत. फर्स्ट सेकंड थर्ड 3 प्रयत्न इथे झाले. तिसऱ्या अटेम्प्ट पर्यंत चेंडू हवेत राहिला पण तो अखेर थोडंसं अपयश आणि इथे मिळत आहेत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे 15 धावा. पहिल्या डावाचा खेळ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर लगेचच सांगितलं मयूर कारंडेने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करतोय आणि एक वेगळ्या रणनीतीने मैदानामध्ये दाखल झाला हा संघ. प्रेषित बागडी ओढी विकेटने शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा फुल टॉस, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते नो बॉलचं सिग्नल मिळणार आहे. तब्बल 7 धावा. हातातून चेंडू निसटला परंतु समोर फलंदाजाने सांगितलं चुकीला माफी नाही. सचिन कंकच्या बॅटमधून दमदार षटकार. केल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट. याआधी याच स्पर्धेतलं 28 धाबांचं महागडे षटक शैलेश ओंगणे यांच्या नावावर राहिलं पण आता त्यांचा देखील रेकॉर्ड इथे मोडण्याची संधी आहे बहुधा, कारण शेवटचा चेंडू आहे आणि त्यामुळे शेवटच्या बॉलवर फ्री हिट देखील आहे. सचिन कंक 4 बॉलमध्ये 16 वर खेळतोय. आग उगणारी फलंदाजी त्याची इथे बघायला मिळते. शेवटचा चेंडू, या वेळेला चांगलं कमबॅक, फुल लेंथ होता. वाईड वॉर्करचा प्रयत्न यशस्वी झाला. शेवटचा चेंडू निर्धाव आणि आता निर्धाव चेंडू बरोबर षटकाची समाप्ती. P1चं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावर बिनबाद. सुरुवात चांगली आहे. राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब संघाची सुरुवात अगदी दमदार बघायला मिळाली. पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण केलं गेलं. शिरू लोहाने पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला. दुसऱ्या चेंडूवर सिंगल, पण त्यानंतर सचिन कंकने 5 बॉलमध्ये 16 धावा काढल्या आणि 22 धावांची एक दमदार सुरुवात करून दिली. दुसरे षटक पॉवर प्लेचा अजूनही शिल्लक. P2च्या षटकासाठी या बीला बासिक आयकॉन गोलंदाजीसाठी दाखल झालाय फार एंड कडून. आज बासिकची चांगली कामगिरी आपण बघितली. फलंदाजी गोलंदाजीमध्ये नेहमीच सातत्य ठेवतो हा खेळाडू. आदरणीय जयेश भोसले सरांनी त्याच्याबद्दल भरपूर चर्चा केली की या खेळाडूला थोडासा उशिराने तो क्रिकेट विश्वामध्ये दाखल झाला, नाहीतर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये याच नाव सर्वाधिक उंचीवर बघायला मिळालं असतं. पहिला चेंडू फुल लेंथ होता. पॉइंटच्या दिशेने खेळ आहे. येस नो वेट, पण अखेर नकार कळवला. त्यामुळे सचिन कंक माघारी परतलाय. थोडीशी धोक्याची घंटा जोखीम होती या फटक्यानंतर धाव घेत असताना, मात्र तिथे धाव घेतलेली नाहीये आणि त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडूने बासिकने सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या त्या रोखायच्यात. बासिक तक रोड विकेटने पुढचा चेंडू यावेळेला समोर लॉफ्ट हिट स्ट्रोक आहे. सीधी बॅट, नो बकवा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार शिरू लोहारच्या बॅटमधून 4 धावा. वापर केला. बॅटचा फेस थोडासा खुला केला आणि त्यानंतर चौकार वसूल केलाय. संख्या स्कोर कार्ड बर आहे 26 आणि आता फ्रंट फूट चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांना कॉल केलाय. आवाज 106चा हा चेंडू सरळ बॅटचा वापर करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. मात्र त्यानंतर तिसरे पंच पडताळणी करतायत. एक्झॅक्ट लँडिंग कुठे केलंय, फ्रंट फूटचं लँडिंग कुठे केलंय, कोर्स स्टेपिंग झालंय की अचूक पद्धतीने हा चेंडू टाकला याची पडताळणी करण्यासाठी
थोडासा वेग घेतला जातोय कारण तिसरे पंच सध्या शहानिशा करतायत. पहिल्या षटकामध्ये 22 धावांनी सुरुवात केली. दुसऱ्या षटकाला सुरुवात निर्धाव चेंडू त्यानंतर चौकार आला पण तो अचूक चेंडू टाकला गेलाय का याची पडताळणी शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर तो निर्णय आपल्या समोर असेल. वेलकम आपल्या सर्वांचं स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. खडकवासला प्रीमियर लीग battery.ai प्रेझेंट अनिल भाऊ बुमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग. मुख्य आयोजक आहेत अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. लाखो रुपयांची पारितोषिकांची उधळण या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि या हाफ नंतर जर आपण बघितलं तर 40 वर्षावरील खेळाडूंचा देखील हाफ बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर 29 डिसेंबर 2025 पासून अखिल भारतीय खुला गट टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे व्यावसायिक खेळाडू आपल्याला खेळताना बघायला मिळतील. मात्र इथे पंचांचा निर्णय आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे इथे फक्त 4च धावा मिळतील. चौकाराबरोबर धावसंख्या 26. शेरू लोहार पॉवर प्ले भेदण्यासाठी जाणला जातो हा फलंदाज. त्याच्यासमोर आहे वासिक. पुढचा चेंडू यावेळेला बाहेर जातोय चेंडू. लाईन ऑफ अटॅक मध्ये थोडासा बदल केला. पुढचं पाऊल बाहेर काढत असताना बॉडीला स्ट्रेच केलं. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. आणि त्यानंतरच्या चेंडूवर बोटांची जादू. फिंगर रोल केले. लेग कटर पेश केलाय. पुढ्यातून वळवलाय. यावेळेला देखील तोच प्रयत्न होता. पुढचं पाऊल बाहेर काढलं आणि त्यानंतर सांगतोय की पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा होता पण तो कनेक्शन जुळलेला नाही. लगातारचे 2 चेंडू इथे शांत ठेवले शिरू लोहारला. वासिक शेखने धावसंख्या 26. त्यानंतर अकूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय. 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न होता. दबावाचा अभाव करायचा होता पण तो इथे पंचांचा निर्णय. आता फलंदाजाला परतावं लागेल परंतु या वेळेला पुन्हा फ्रंट फूट चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे पाचारण केलंय का. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके, बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. दोन्ही इनिंग मध्ये प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही. DRS चा देखील वापर करता येतोय आणि त्यामुळे आता एक मोठा फलंदाज आयकॉन इथे बाद होणार का परंतु त्यानंतर आपण सुरक्षित आहोत का यासाठी ती लाईफ लाईन आणि त्याचा वापर केला जातोय. तिसरे पंच शहानिशा करतील. पुन्हा तिसरे पंच थोडेसे बिझी झालेत. battery.ai ची आमची संपूर्ण टीम प्रत्येक दिवसामध्ये चांगलं कामकाज प्रत्येक दिवशी येत असताना तुम्ही battery.ai च्या काउंटरला भेट द्या. तिथे रजिस्ट्रेशन करा. अनेक खेळांचा आनंद घ्या आणि अनेक खेळांचं प्रिडिक्शन तुम्ही करू शकता. जर तुमचे अनेक प्रिडिक्शन अचूक आली तर मात्र तुम्हाला पारितोषिकं जिंकता येतील आणि त्यामध्ये iPhone 17 iPhone 17 तुम्ही जिंकू शकता. आणि बरोबरच फाफ डुप्लेसिस या जगविख्यात खेळाडूला भेटण्याची संधी देखील तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक दिवशी आल्यानंतर आपले नशीब आजमावा. आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. ते फलंदाज बाद होणार आहे. मोठा धक्का. आयकॉन बॅक टू दी पविलियन आणि हे चित्र टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपल्याला अगदी सुस्पष्ट पाहायला मिळालं. योग्य लँडिंग होतं फ्रंट फूटचं आणि त्यामुळे ते स्क्वेअर लीग मध्ये झेल घेत असताना फलंदाज बाद झालाय. शिरू लोहार आयकॉन बॅक टू दी पविलियन. 26 ला पहिला धक्का. वासिकच्या खात्यामध्ये विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक जिथे विकेट मिळाली आणि महत्वाची विकेट. आयकॉनने आयकॉनला बाद केलं. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज समीर दिवेकर. सकाळच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती समीरने आणि तोच आता फॉर्म इथे गरजेचा असेल कारण ही अस्तित्वाची लढाई आणि ज्या वेळेला अस्तित्वाची लढाई लढावी लागते त्यावेळेला सामदाम दंडभेद वापरावाच लागतो पण तो क्रिकेट मधला असावा. वासिक शेवटचा चेंडू टाकील दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना समोर आहे समीर. कमी गतीचा लेग कटर टप्पा पहिल्यानंतर बाहेर निघालाय. हाय हॅलो करत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चहाचा काय प्लॅन केलाय का असा प्रश्न विचारला असेल. कानाजवळून जात असताना इमड्याजवळून निघून गेला. डॉट बॉल बरोबर ओव्हरची समाप्ती. मिलिटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपली. धावसंख्या 26 धावा. एक गडी बाद. समीर 0 सचिन कंक खेळतोय 5 बॉल मध्ये 16
दोन षटकांचा गेम संपलाय. 26 धावा धाव फलकावर. बासिक शेखने एक चौकार खाल्ल्यानंतर लगेचच कमबॅक केलं. वेलकम बॅक आणि कमबॅक हे नेहमी जमलं पाहिजे आणि ते करून दाखवले. आम्ही बोलून नाही, आम्ही करून दाखवतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर संघाचा संघनायक, टीमचा नेता, दिशादर्शक मयूर कारंडे. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. क्षेत्ररक्षण सेट केलं जाते. सचिन कंकबर आता दारोमदार असेल कारण तो चांगला खेळतोय. त्याच्या बॅटमधून धाबा येत आहेत. डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक असताना पहिला चेंडू पुढ्यातून वळवलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप, परंतु या वेळेला कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. चेंडू निघून गेला वेगाने सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूने सुरुवात मयूर कारंडेच्या षटकाची. पहिला चेंडू आलाय निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे 26 धावा. त्यानंतर फुल टॉस, हवेत खेळ आहे. एलिव्हेशन आहे, लांबी गाठलेली नाहीये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक दाखल झाला. बासिक शेख आयकॉनने झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. मोठी विकेट. सचिन कंक बॅक टू दी डगआउट. 26 धावा. दुसरा धक्का बसलाय. फलंदाज बाद. गाणी ऐकायला येतात परंतु कहाणी या डावाची बदलावी लागेल. 26 वर दुसरा धक्का. सचिन कंक देखील परतलाय. चांगला खेळा, एक चांगला कॅमिओ. पण आता मैदानाच्या आतमध्ये आलाय धनंजय लोखंडे. हे दोन्ही फलंदाज नवके आहेत, त्यामुळे थोडासा वेळ घेत असताना खेळ बदलावा लागेल. 8 षटकांची लढत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये जरी बॅकफुटवर असतील तरी येणाऱ्या 5 षटकांमध्ये कमबॅक करण्याची संधी, नामी संधी आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. मयूर कारंडेने एक महत्वाचा मोठा अडसर दूर केला. सचिन कंकच्या रूपाने फलंदाज बाद करत असताना एक मोठी सफलता. आणि आता मैदानाच्या आतमध्ये धनंजयला आपण बघतोय. पहिला चेंडू फ्लाईट दिली होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण इथे कनेक्शन जुळलेलं नाहीये. चेंडू चाललाय निर्धाव. धावा रोखल्या आहेत. विकेट आली आहे. 3 चेंडूंवर एकही धाव खर्च केलेली नाहीये मयूर कारंडेने. अचूकता दाखवतोय आपल्या या षटकामध्ये. डावखुरी आताच्या धनंजयसाठी. पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू त्याच्या डोक्यावरून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. थँक्यू. क्षेत्ररक्षक होता, पोचला तिथे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय आणि अखेर धनंजयला चौकार मिळाला. चौकाराबरोबर धावसंख्या 30. मयूर पुढचा चेंडू राऊंड विकेटने टाकलाय. कट करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडू. मागच्या चेंडूवर ज्या वेळेला चौकार आला त्यानंतर थोडासा निराश पाहायला मिळाला. यावेळेला शपोल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु सफल झालेला नाही आणि त्यामुळे निर्धाव चेंडू आला. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या धाव फलकावर आहे 30 धावा. शॉर्ट फाईन लेग लावला गेलाय. फ्लाय स्लीप, शॉर्ट फाईन लेग हे दोन खेळाडू यष्टीरक्षकाच्या दरम्यान. आणि त्यानंतर फ्लाय डिले, नो बॉलची घोषणा. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय आणि ते पंच घोषित करतायत हा नो बॉल आहे. ओव्हर दी वेस्ट. 41.7 क्रमांकाचा नियम येथे पंचांनी वापरला. दंडित केलाय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि त्यानंतर वासिकला देखील आपलं हास्य लपवता आलेलं नाहीये. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, थोडासा अंगलट येतोय. नाराज आहे मयूर. पहिले 4 चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकले होते, त्यानंतर थोडीशी चूक झाली. नो बॉल आणि आता फ्री हिटचा चेंडू आहे. 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. 32 धावा. धाव फलकावर आहेत. फ्री हिटचा बॉल, त्यासाठी क्षेत्ररक्षण सेट केलेला आहे. आता या चेंडूवर काय घडणार? एक मोठा हिट येईल का? समीर दिवेकर, त्याला चान्स घ्यावा लागणार आहे.
फ्री हिटचा बॉल चांगला वळवलाय, चांगलं वळण प्राप्त करतोय. निर्धाव चेंडू बरोबर षटकाची समाप्ती. शेवटचा चेंडू आला इथे निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या डावमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 32 धावा, 2 गडी बाद. राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब, रुपेश भाऊ दमेश आणि निलेशजी पोकळी यांच्या मालकीचा संघ. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचं वर्चस्व थोडंसं पाहायला मिळते. 3 नंतर 32 आहेत. धावगती चांगले 10.67 म्हणजे जवळपास 11. पण विकेट आलेले आहेत 2. येणारी 5 षटकं अजूनही शिल्लक आहेत. इथून थोडंसं गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागेल. जबाबदारी आपल्या संघाची खांद्यावर घ्यावी लागेल. 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर वर्णी लागते. हर्षवर्धन सांगळे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक चांगला ऑलराऊंडर. कडक बसला प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये. चांगली बोली लागली होती या खेळाडूला. असा खेळाडू गोलंदाजीसाठी 4थ्या षटका दरम्यान इथे दाखल झालाय. महेश शिंदे यांना आपण पाहतोय प्रत्येक घडामोडीवर त्यांचं लक्ष. स्वतःचं क्रिकेट थोडंसं थांबवलं कारण ही स्पर्धा आपली, आपण आयोजक आहोत, त्यामुळे प्रत्येक घडामोडीमध्ये लक्ष देत असताना खूप चांगली जबाबदारी आमची महेशजी शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि प्रत्येकाचं योगदान मोठं आहे. प्रत्येकाने चांगले योगदान दिलं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाज हर्षवर्धन तयार. पहिला चेंडू टॅप केलाय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सेकंड टीमला चेंडू थांबवला तोपर्यंत क्विक सिंगल. आणि आता हर्षवर्धन सांगतोय घाई करू नका. एकेरी धाव मिळते. सिंगलने स्ट्राईक रोटेट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 33 धावा. 4थ्या षटकातला पहिला चेंडू जिथे सिंगल मिळाली. समीर दिवेकर आता स्ट्राईक एंडला. समीरच्या भात्यामध्ये मोठे फटके आहेत. संघाची जबाबदारी तो नेहमीच घेतो. आता इथे खेळत असताना ती जबाबदारी स्वीकारावी लागेल कारण 2 फलंदाज, प्रमुख फलंदाज, दोन्ही सलामीवीर ते डगआउट मध्ये परतलेले आहेत आणि आता त्यांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. बॅकवर्ड पॉइंट, फ्लाय स्लीप, शॉर्ट फाईन लेग. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळामध्ये. अशा वेळेला इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. यावेळेला थोडीशी जोखीम आहे परंतु तो कॉल स्वीकारला. रिस्क आहे तो इश्क आहे. आणि जोखीम घेत असताना लेग बायचा सिग्नल इथे पंचांकडून आलाय. एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये. एक्स्ट्राच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावर झालेली आहे 34 धावा. 4थ्या षटकाचा खेळ. वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही परंतु त्यासाठी देखील वेळ घ्यावाच लागतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केल्यानंतर हर्षवर्धन ओडी विकेट. आतमध्ये वळण घेणारा चेंडू थोडासा मागे जात असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललाय. डीप स्क्वेअर लेग तिथे दाखल झाला मयूर. तोपर्यंत एकेरी धाव धाव फलकावर जमा झाली. 35 धावा धाव फलकावर. चौकार षटकार आता थोडेसे थांबलेत. चौकार षटकार येणं गरजेचं कारण एक सुरक्षित धाव फलक सुरक्षित म्हणता येणार नाही. एक चांगला धाव फलक उभारायचा असेल तर त्यासाठी मोठे फटके गरजेचे आहेत. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लबसाठी. वाईड यॉर्कर. बचाव केलाय. स्वतःचा हलकस अपील. हर्षवर्धन सांगळीची तर खासियत त्याच्याकडे चांगले व्हेरिएशन. कमी गतीने चांगले चेंडू टाकतो तेवढेच तो वेगवान चेंडू टाकतो. शॉर्ट ऑफ लेन बरोबरच चांगली यॉर्कर पेश करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे आणि आपल्या क्षमतेवर, आपल्या स्ट्रेंथवर तो गोलंदाजी करतो. त्यामुळे मागचा चेंडू निर्धावाला. त्यानंतरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय. चेंडू आलाय निर्धाव. आता धनंजय थोडासा कानमंत्र देतोय समीर दिवेकरला कारण 5 चेंडू त्याने खेळलेत आणि 5 चेंडू नंतर देखील त्याचं खातं उघडलेलं नाहीये. ही आकडेवारी नाराज करणारी राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब साठी. 35 ला 2. पुढचा चेंडू पुढे सरसावलाय. स्टीप आउट होत डान्सिंग डाऊन द ट्रॅक. खेळण्याचा प्रयत्न. बाहेर जाणारा चेंडू. वाईड बॉलची घोषणा. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये. 36 वर पोहोचलाय धाव फलक. धावा गरजेच्या आहेत. ये दिल मांगे मोर. अजून धावा गरजेच्या. आतापर्यंत या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातला. फुल लेनचा बॉल कव्हर्स मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू थांबवला. थ्रो करायला थोडासा उशीर आणि ते शेवटच्या चेंडूवर 2 तर मिळाल्या. 3ऱ्या धावेचा कॉल आहे परंतु यावेळेला नकार. या 2 बरोबरच 38 वर पोहोचलाय धाव फलक. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि येणाऱ्या पहिल्या षटकातल्या 4 षटकांमध्ये
काय घडणार हे ऐकण्यासाठी जाऊया. आपल्यासोबत जोडले जातील मायक्रोफोनवर महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक आमचे जवळचे मित्र आदरणीय जयजी भोसले सर. या सर आपलं मायक्रोफोनवर स्वागत. याला तुम्ही ऐकताय. या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये समीर दिवकर पहिल्या मॅच मध्ये ज्याने 47 धावांची खेळी केली होती तो नॉन स्ट्रायकर रेणबर्दी आहे. त्याच्या साथीला धनंजय लोखंडे 38 बांधल्या, 2 फलंदाज बाद, 38 ऑन दी बोर्ड. 4 षटकांचा खेळ संपला. हर्षवर्धन सांगळेने मागील षटक हाताळला. प्रेषित बागडे आलेत गोलंदाजी मार्क वरती. मागील षटकामध्ये 22 धावा त्यांनी खर्च केलेल्या होत्या. पुढचा बॉल. यावेळेला पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. सिंगलचा प्रयत्न, वेगाने रन्स कंप्लीट झालीय. पंचांनी हायफाय दिलाय. ही धाव इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. वेगाने रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये आपण एक विशेष सन्मान करणार आहोत जो मात्र संघ सुपर 8 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा ध्रुवदादा काळेल यांचा एक विशेष सन्मान या इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. खर तर यश बेलदारचे विशेष कौतुक मी करेन. एक युवा खेळाडूने या आधीच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती त्याने. शैलेश निवंगुणे यांच्यावरती हल्ले चढवले होते. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे विपरीत घडले सारं काही. प्रथम दर्शनी इथे हे भासतंय की समीरला मैदान सोडावं लागेल, परंतु पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य हा समीर नेहमीच करतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे काहीतरी विपरीत घडलंय. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. या आपण DRS चा कॉल केलाय आणि टेक्निकल रूम कडे वळतो आहोत. फलंदाज OUT आउट, रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का इथे मिळेल. फलंदाज बाद. धावफलकावरती 39 बनल्या, 2 फलंदाज बाद. धावफलकावरती 2 एकंदरीत आणखीन एक धक्का, तिसरा फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. समीर दिवकर बाद झालाय. 5वं षटक प्रगती पदावरती आहे. 8 षटकांची मॅच, 39 ऑन दी बोर्ड आहेत. अर्धशतकांचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक अर्धशतक प्रल्हाद सिंगच्या नावावरती देखील पाहायला मिळालंय. पहिल्या मॅच मध्ये धुमाकूळ माजवला होता या जोडीने. त्यापैकी एक मैदान सोडून मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु अगदी त्याच वेळेला प्रल्हाद आलाय. हाफ ट्रॅकर पूल केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. ट्रेडमार्क स्ट्रोक बाय प्रल्हाद सिंग. सिंग इज किंग. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. फलकावरती आहेत. 45 ऑन द बोर्ड. दुसऱ्याच बॉलवरती षटकार ठोकलाय प्रल्हाद सिंग. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्रीजचा वापर चांगला करतोय. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इथे कंप्लीट झालीये. कंप्लीट होतीये. धनंजय लोखंडे
प्रमोशन मिळालंय त्याला. 7 बॉल वरती केवळ 2 धावा त्याने बनवल्यात. प्रमोशनचा फायदा इथे घ्यावा लागेल, अन्यथा पुढच्या मॅच मध्ये डिमोशन येऊ शकतं. क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं व्हायला हवं. आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला संधी मिळाल्या ना त्या वेळेला संधीचं सोनं करणं गरजेचं. यावेळेला आणखीन एक फटका फसला क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. हर्षवर्धन सांगळेने हा लिलया झेल टिपला. पुढच्याच बॉलवरती प्रल्हाद सिंग बाद. का खेळण्याचा मोह कदापि आवरला जात नाहीये. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण नेहमीच हेच पाहिलंय. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये फलंदाज आपली विकेट गमावून बसत असताना पाहायला मिळतात. अगदी तेच इथे घडत असताना पाहायला मिळत आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर NB ट्रॉफीला सर्वाधिक मोठं प्रलय वलय मिळून देणारं असं व्यक्तिमत्व आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंना सातत्याने मोठं प्लॅटफॉर्म मिळून देणारे अगदी आगमन होत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण स्वागत करतो आहोत. सचिनजी बाळसाहेब यांचं आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. आणखीन एक क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. कॅच ड्रॉप होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साइडला इथे धनंजय लोखंडेच्या बॅटमधून चौकार आलाय. स्वागतम सुस्वागतम. सचिनजी बाडसर यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. धावफलकावरती 47, 4 फलंदाज बाद. एक चांगला स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाला, जिथे मात्र ऑन साइडला खेळलाय. चौकार येत असताना आपण पाहत आहोत. लेफ्ट हँडर बॅटर धनंजय लोखंडे. चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. मयूर डेले आहे. मयूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. नॉन स्ट्रायकर रेणूबर्दी तो पाहायला मिळतोय. धावफलकावरती 51 आहेत. फटका फसलाय. आणखीन एक नामी संधी. हर्षवर्धन सांगळे चेंडू पर्यंत पोहोचतोय, परंतु कॉलिंग ताळमेळ इथे जुळलेलं नाहीये. आपण नेहमी म्हणतो ना की जुळून येती रेशीम गाठी, असं काहीही घडलं नाही इथे. कारण 2 क्षेत्ररक्षकांचा कॉलिंगचा अभाव राहिला. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध हा झेल पडला. त्याच कारणास्तव इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्या 2 मध्ये 6 आल्यात. हर्षाने एकंदरीत या षटकामध्ये 6 खर्च केल्यात. कमी गतीचा बॉल हलक्या हाताने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट सुपर हिट बनलाय का? तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. 53 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद. इथे DRSचा वापर इथे जरूर करण्यात आलाय. बॅटरला हे सारं काही जाणीव झाली आहे की आपण आउट आहोत आणि त्याकरिता धनंजय लोखंडेने मैदान जवळपास सोडलेलं पाहायला मिळत आहे. पंचांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निर्णय प्रलंबित आहे. प्रथम दर्शन इतर फलंदाज इथे आउटच पाहायला मिळाला. याच कारणास्तव धनंजय लोखंडेने मैदान सोडले. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. फलंदाज झालाय बाद. पाचवा धक्का लागला. हर्षवर्धन सांगळेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना धनंजय लोखंडेला आउट केलं, परंतु या वेळेला पंच ऑन साइडला पुल केला.
चेंडूला फेकून दिल्या सीमारेषेच्या बाहेर. विजय शेळकेचा थाट, त्याने गोलंदाजाची लावली वाट, ठोकला षटकार. मयूरच्या बॅटमधून षटकार आलेला पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. हर्षवर्धन सांगळेकडे हे देखील खासियत आहे. चेंडूला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. कटर चांगली आहेत त्याच्याकडे. स्लोवर वन मध्यंतरी मध्ये चांगल्या दर्जाचा तो हाताळतो. टप्प्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन करतो. लेंथ मध्ये परिवर्तन सातत्याने करताना तो पाहायला मिळतो. आणि म्हणून की काय तो यशस्वी गोलंदाज म्हणून म्हणलाय. 6वं षटक प्रगतीपथावरती. यावेळेला बाची लिडिंग एज. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय. एक चांगला झेल टिपण्यात आला. आणखीन एक धक्का. 6वा फलंदाज. 59 या धावसंख्येवरती 6 षटकांच्या समाप्तीनंतर 6वा फलंदाज बाद. ला 6 फलंदाज बाद झाले. डीजे अजयला आपण ऐकताय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विजय शेळके सोबत ओमकार मते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंग पावले वासिक शेख गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. प्रकाश पवार खरं तर अजय कदमला पाहिल्यानंतर अनेक वर्ष सातत्याने संदीप कदम यांच्या साथीला श्री 11 मध्ये खेळण्यासाठी अजय कदम यायचा, परंतु कदापि एकदाही एकाही क्षणाला असं वाटलं नाही की तो बॅटिंग चांगल्या दर्जाची करतो. परंतु काल त्याचा जो खेळ पाहिल्यानंतर प्रत्येकाने त्याच्यावरती कौतुकाशी थाप दिली. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली, अपेक्षा काही भंग झाल्या. पराभवतेच्या छायाखाली तो निश्चित गेला. इथे फलंदाज लेग बिफोर स्वरूपामध्ये विजय शेळकेला मैदान सोडावं लागणार आहे. प्लंप. आणखीन एक धक्का. 7वा फलंदाज बाद. होय, जिथे तिथे यहा वहा देखो जा सारे जा, बस आपलीच हवा. काय बॉलिंग केली आहे बाबा. विकेट प्राप्त केली वासिक शेखने. पहिल्याच बॉलवरती अगदी यशांच्या मधोमध सापडला. प्लंप स्वरूपामध्ये ते बाद केलंय. 60 चेंडू 4 धावा आणि 2 विकेट हे त्याच्या सध्याच्या षटकाचं पृथक्करण राहिलंय. दुसरं षटक इथे हाताळलं जात आहे. धावफलकावरती 59 आहे. 7 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. मी आधीच उल्लेख केला होता की ऑलराऊंडरच्या खेळाडूंच्या यादीमध्ये एक सर्वाधिक मोठं नाव आहे. वेळेअभावी तो जास्तीचे क्रिकेट खेळू शकला नाही. त्याला तितकासा वेळ मिळाला नाही. या कारणास्तव हा खेळाडू थोडासा वंचित राहिला. मध्यंतरीची त्याच्या फिटनेसच्या कारणास्तव तो दूर राहिला. अन्यथा या खेळाडूंनी अनेक मैदानं गाजवली आहेत. 7 फलंदाज बाद. स्वतः कर्णधार. मैदानाच्या आतमध्ये शैलेश निवंगुणे. हलक्या हाताने इथे कबसला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय क्षेत्ररक्षण झालंय. स्वतःच्या शरीराचं संतुलन बनवलं शॉर्ट अक्षा कव्हर मध्ये. जिथून फेकी करण्यात येते. एकेरी धावी येईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 60 बनल्यात. 7 फलंदाज बाद. महत्वाचा सामना. डू ऑर डायची सिच्युएशन आहे. करो अथवा मरोच्या सिच्युएशनचे सामने जे असतात ना, ते नेहमी चांगलेच होतात. सुपर 8चा थरार परवाच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवशी खऱ्या अर्थानं अगदी चांगल्या दर्जाचं क्रिकेट उद्याही पाहायला मिळणार आहे. 4 संघ उद्याही खेळतात. परंतु परवा सुपर 8चा थरार पाहायला विसरू नका. या स्पर्धेमध्ये 40 प्लेटच्या खेळाडूंना संधी देण्यात आली. ऑल इंडियन ओपन दर्जाचे संघही खेळतात. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक सफलता. ओमकार मते अगदी झेल सुपूर्द करून पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 8वा धक्का. 8वा फलंदाज बाद. मी पाहिलं तुझ्या
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होत्या. इनिंग ब्रेक जिथे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे दुसऱ्या संघाला लक्ष वेधेनवी. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होत्या. मला वाटतं जी भाकीतं वर्तवली गेली आहेत ना या सामन्याची, साठ धावा धावफलकावरती आहेत. 8 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. मैदानाच्या आतमध्ये सुभाष शाह बुमकर अर्थात रायडर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 60 धावा धावफलकावरती आहेत. 60 ला 8. यावेळेचा बॉल हलक्या हाताने गलीमध्ये केलाय. डायरेक्ट हिटचा इथे नामी संधी पाहायला मिळाली. क्विक सिंगल इथूनही प्राप्त होतीये. दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन रिक्स इथे घेतलेली पाहायला मिळाली होती. धावा मिळाल्यात. एकंदरीत आपण पाहतो 2 आल्यात दुहेरीच्या मदतीने 62 बनलेले आहेत. ऑल इंडियन ओपनचे संघ खेळतात या स्पर्धेमध्ये. 2 लाखाचं पारितोषिक तिथेही ठेवण्यात आलंय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर खडकवासला प्रीमियर लीग साठी भरघोस पारितोषिकांचा वर्षाव करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील आयकॉन खेळाडू खेळतात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक ठेवण्यात आली. साऱ्या गोष्टी इत्तमभूतपणे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या जात आहेत. धावफलकावरती 62. उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. या षटकामध्ये 3 आल्यात. 2 विकेट प्राप्त केल्यात जिवासिक शेखने. धावफलकावरती 62 आहेत. एक बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. एका चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 62 ला 8. परंतु या स्पर्धेमध्ये आणखीन एक बाब वाखाणण्याजोगी आणि पाहण्याजोगी राहिली. कमी गतीचा बॉल वळण घेणारा हदभर वळण घेतला. उसळी देखील प्राप्त केली. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 7. 60 षटकांचा खेळ संपला. 62 धावा धावफलकावरती आहेत. 8 फलंदाज बाद. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट अँड क्रिकेट क्लब टीम बॅटिंग करते. 62 ला 8. शेवटचे आणि अंतिम षटक मयूर करंडे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतं. खरं तर खडकवासला प्रीमियर लीगने मला वाटतं एका बॅट्समनला बॉलर देखील बनवताना आम्ही पाहिलं. त्यामध्ये मयूर करंडे आम्ही त्याला पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. आज त्यांनी गोलंदाजीच केली नाही. त्यांनी उलटाही टाकले. 2 बॉल 2 ते 3 बॉल जर त्यांनी उलटेही टाकलेले पाहायला मिळालेत. हॅलो, हा चेंडू जो मात्र यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. खर तर हो या स्पर्धेने ही गोष्ट देखील अंमलात आणली आहे. पुढचा बॉल कमी गतीचा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पहा या स्पर्धेने मयूर कारंडेला ओरिजिनल नाव मयूर कारंडेचं करंडे आहे हे या स्पर्धेनेच दाखवलं. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट विश्वाला मयूर कारंडे म्हणून माहिती होता. कारण तेही समालोचकांनीच केलं. परंतु मयूर करंडेने स्वतःहून सांगितलं की माझं नाव मयूर करंडे आहे. यावेळेचा बॉल जो मात्र स्विच हिट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 63 धावा धावफलकावरती आहेत. यामध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा समालोचकांचा होता मयूर करंडेला कारंडे करण्यामध्ये. परंतु स्वतः ज्यावेळेला आयोजकाच्या भूमिकेमध्ये मयूर करंडेला आपण पाहिलं त्यावेळेला त्याला जो आयकॉन खेळाडू किंवा संघाचा कर्णधार म्हणून ज्यावेळेला त्याला पद मिळालं त्यावेळेला त्या नावामध्ये दुरुस्ती झाली. आणि इथून पुढे मी अपेक्षा करेन इथले पुढचे समालोचक जे असतील ते कारंडे वगळता करंडेच पुढेही प्रोनाऊन्स करतील. तो स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 63 बनल्यात. 8 फलंदाज बाद. 1 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली आहे. खूप साऱ्या आयोजकांना ही बाब आश्चर्याची गोष्ट राहील. अनेक खेळाडू आहेत क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरची ज्यांची ओरिजिनल नावही कदाचित खूप कमी लोकांना माहिती आहेत.
जे त्यांच्या टोपण नावाने जास्तीचे ओळखले जातात. मग त्यामध्ये बबलू पाटील असेल, पप्पू तोडकर असेल, मग मुन्ना असेल, करण अंबाला असेल. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क, षटकार. बॉल डाऊन द ग्राउंड खेळला, षटकार आलाय. 69ला 8 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. मला आठवतं की रवी बुंबकला तुम्ही त्याचं नाव रवी बुंबक म्हणून नाहीये, त्याचं नाव गुरमीत बुंबक आहे. मयूर वाघमारेचं नाव मनीष वाघमारे आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. आता मला सांगा, इजाज कुरेशीचं नाव खऱ्या अर्थानं इजाज कुरेशी आहे का, हा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. कारण मला वाटतं पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा खेळाडू इजाज बेपारी आहे. इजाज बेपारी आहे त्याचं ओरिजिनल नाव. हे ISPL नाही दाखवून दिलं. अनेक खेळाडूंची नाव, पप्पू तोडकर, राकेश तोडकर, बबलू पाटील अर्थात संभाजी पाटील, प्रत्येकाची मोहिद्दीन शेख अर्थात मुन्ना शेख, अभिषेक दल्लोर अर्थात करण अंबाला, प्रत्येकाची नावं वेगवेगळी पाहायला मिळाली. मग त्यांनी त्या दर्जाचा परफॉर्मन्स देखील केला. सध्याच्या घडीला अनेक खेळाडू आहेत. मग आपण दक्षिण भारतामधून येणाऱ्या खेळाडूंची नावं तशीच पाहायला मिळालेत. उत्तर भारतातील खेळाडूंची तर त्या विभागाला बिलॉंग करणाऱ्या खेळाडूंची नावं देण्यात आली आहेत. रवी बनारस, पुढचा बॉल फुलं लेन्सा, यष्टिरक्षकाचा भेद घेतोय, सिंगल अवेलेबल. परंतु इथे घडतंय तरी काय, रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज इथे होत असताना सुभाष भुंकर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. पूर्वार्धाचा खेळ संपला. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 69 बनल्यात. 70 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. पूर्वार्धाचा खेळ संपला. या आपण डीजेकडे वळूयात, एक मधुर संगीत ऐकूयात आणि या संगीताच्या पलीकडे या आवाजामध्ये बदल करूयात. गोपीजी जाधव सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल या सेकंड इनिंग मध्ये. त्याआधी आपण विशेष सन्मानाकडे देखील वळतोय. एक विशेष सन्मान DK कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा सर्वे सर्वा आदरणीय ध्रुवदादा काळेल यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. संतोष चौधरी साहेब आणि त्याच वेळेला पाटील साहेबांना विनंती करेन, कृपा करून आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जुळावं. संतोषजी चौधरी साहेब आणि पाटील साहेबांना विनंती असेल, या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण DK कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा ध्रुवदादा कायल यांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. खरं तर खडकवासला प्रीमियर लीग ही एक यशस्वी स्पर्धा बनवण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा राहिला, ज्यांनी संघ आपल्या या स्पर्धेमध्ये उतरवला, एक दमदार आयोजन असणारी स्पर्धा यशस्वी बनवण्यामागे संघ मालकांचा एक मोठा आणि मोलाचा वाटा राहतो. आदरणीय ध्रुवदादा कायल यांनी आपला संघ या स्पर्धेमध्ये उतरवल्याबद्दल त्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. खडकवासलामध्ये एक दर्जेदार असं आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. या विभागातील खरं तर या मतदारसंघातील या खेळाडूंना एक मोठं मोलाचं आणि महत्वाचं आपल्या हक्काचं व्यासपीठ उभं करून देणारी खडकवासला प्रीमियर लीग.
ही छत्रपती शंभूरायांची प्रतिमा जी आपल्याला आणखीन पराक्रमाच्या गाथा आणि कथा आणि त्याच वेळेला यशो गाथा गाठवण्यासाठी आपल्याला जितकी जास्तीत जास्त ऊर्जा देऊ याकरिता आम्ही आपला एक विशेष सन्मान जिथे शंभूरायांच्या प्रतिमेने आपला सन्मान करतो आहोत. मी विनंती करेन दादांना की आपला या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या रीतीने आपला संघ केला सुपर हिट मध्ये दाखल झालेला आहे यश बद्दल आणि त्याच वेळेला संघनायक यश बद्दल आणि त्याच वेळेला आपल्या संघाची संघ बांधणी हे आयोजन त्याच वेळेला जे ऑक्शन सोहळा पार पडला हे नियोजन पद्धती 40+ संघ खेळणार आहेत ओपनचे संघ खेळणार आहेत हे आयोजन आणि त्याचबद्दल तुमचा संघ ज्या रीतीने बांधला त्याबद्दल मी आपल्याकडून जाणू इच्छितो ज्या रीतीने आपण संघ बांधलाय. मी सर्वप्रथम अमरदादा खेडेकर सर यांनी महेश सर यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला संघ विकत घेण्यासाठी त्यांनी मला पाठबळ दिलं आणि माझा कॅप्टन यश बेलदर यांनी कामगिरी आणि त्यांनी सिलेक्टेड पुणे जिल्ह्यातला आयकॉन हा चांगल्या पद्धतीचा आणि युवा 24-25 वर्षाचा आयकॉन ज्याला भविष्यात त्याला ISPL मध्ये पण संधी मिळेल असा आयकॉन त्यांनी निवडला. आणि टीममधले सर्वच्या सर्व खेळाडू माझे 24 ते 25 वयाखालचे आहेत आणि सर्व आपल्या मतदारसंघातले सर्व तरुण खेळाडू आहेत ज्यांना कधीच संधी मिळत नाही ते आज सगळे चांगले कामगिरी करत होते. एवढं संबोधन 2 शब्द संपवतो. तर खूप सारे धन्यवाद साहेब आपला संघ उतरवल्याबद्दल. या पण समालोचन कक्षात होऊयात आवाजामध्ये बदल करूयात. गोपी जाधव सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि 35 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल जिथे 70 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. वेलकम आपल्या सर्वांचं स्वागत खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 हा 16. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेला. दुसरा चेंडू आणि त्यावर लगावली आहे षटकाराची मोहर. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. वासिक शेख वासिक इथे सगळ्यांना आपला आशिक बनवतोय कारण त्याच्या फलंदाजीने सगळ्यांना वेळ लावलाय. पहिला चेंडू जिथे डॉट बॉल आला दुसऱ्या चेंडूवर जागा बनवली आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावला षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या 6. 70चं लक्ष आहे. अस्तित्वाची लढाई. दोन्ही संघ एक सामना गमावला एक सामना जिंकलाय. इथून सुपर हिटचं स्थान निश्चित करायचं आहे आणि त्यासाठी हा सामना अस्तित्वाची लढाई. द्वितीय षटकार आला 6 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. वासिक शेखच्या समोर अनिकेत कोल्हे चांगले चेंडू फिरवतो मात्र या चेंडूवर उत्तर देणार का. लो फुलटॉस होता ड्राईव्ह केलाय डीप कव्हरला जाईल स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झालायत. बरोबर थ्रो देखील त्याने केला. तदवर 2 धावा. रनिंग बिटवीन खूप चांगलं बघायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 8. P1चं षटक 70चं लक्ष. सुरुवात जेवढी आक्रमक आणि तेवढी शांत. समोर डाऊन दी ग्राउंड वासिकच्या बॅट मधून अजून एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा षटकार. करालीत उपस्थितीची दखल घेण्यासाठी भाग पाडलं का मी आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झालो. याचं उत्तर आता 44 बॉलमध्ये 56 धावा इथून पुढे बनवायचे. अनिकेत कोहलीने याआधी फलंदाजांना रोखलं होतं परंतु या सामन्यात त्याची गाठ वासिक शेखच्या समोर आहे आणि तो हल्लाच करतोय. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. मागच्या चेंडूवर चौकार षटकार. या चेंडूवर आलाय चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावा. धाबामुळे मारता कम घसीटता जाधव असा संकेत दिलाय आणि त्यानंतर पहिला चेंडू पाहिला वेळ घेतला त्यानंतरच्या चेंडूंवर मोठे फटके. 18 धावा ही धाव फलकावर. 70चं लक्ष. शेवटचा चेंडू त्यावर प्रत्युत्तर दिलं जाईल का. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. यावेळेला उलट दिशेने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डीप गली रिजन मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड केला या षटकाचा. अजून एक षटकार. पहिल्या षटकानंतर 26 धावा बिनबाद.
ठरलं एक्सपेन्सिव्ह राहिले. अनिकेत कोहली पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग वासिक शेखच्या बॅटमधून पाहायला मिळाली. प्रेषित बागडीने एकही चेंडू खेळलेला नाहीये. तो नॉन स्ट्राईक इन वरून पार्टी एन्जॉय करतोय. वासिक शेखची बॅटिंग त्याने एन्जॉय केली. आता दुसऱ्या षटकासाठी P2 चं षटक घेऊन येतोय धनंजय लोखंडे. 42 बॉलमध्ये 46 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. निम्म्यापेक्षा काही धाब्या थोड्याशा कमी पडल्या, नाहीतर आता इथे पहिल्या षटकात भरपूर धाबांचा पाऊस पडताना आपण बघितला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. फलंदाजांना रोखण्याचा मोठा टास्क गोलंदाजांच्या समोर आहे, कारण सुपर 8 साठी स्थान निश्चित करायचंय. परंतु ज्या पद्धतीने धडाका लावलाय फलंदाज थांबतील असं वाटत नाही. पहिला चेंडू फुल लेंथ सरळ बॅटचा वापर करत असताना ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रू मध्ये धनंजय लोखंडेने थांबवला बॉल. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलने सुरुवात. धनंजय लोखंडे मागच्या मॅच मध्ये देखील धावा रोखताना बघायला मिळाला होता. इथे देखील तेच काम त्याला करायचंय. परंतु यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धनंजय लोखंडेच्या खात्यामध्ये येते विकेट. पहिला धक्का बसतोय टीमला. प्रेषित बागडी 2 चेंडू खेळून 0 धावा बनवून परतीच्या प्रवासाला निघालाय. 24 धावा 1 गडी बाद. या सामन्यामध्ये हे देखील पाहण्याजोगे असेल. सुपर 8 चा थरार परवाच्या दिवशी आपल्यासमोर रंगेल. त्यासाठी आपलं स्थान निश्चित करायचंय. उद्या अजून 4 संघ 4थ्या दिवसामध्ये खेळतील. आतापर्यंत 4 संघ, आतापर्यंत 5 संघ पोहोचलेत. तिसऱ्या दिवसातून 6वा संघ या सामन्यानंतर ठरेल, जो सुपर 8 साठी जाईल. आणि त्यानंतर उद्याच्या दिवसातून 2 संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होतील. त्यानंतर 40+ क्रिकेट आपण बघणार आहोत. आणि 29 तारखेला होईल सुरुवात अखिल भारतीय खुला गट टेनिस क्रिकेट विश्वातले तारे सितारे. चला नवीन फलंदाज लवकर मैदानामध्ये पोहोचू द्या. 24 वर पहिला धक्का. प्रेषित बागडे थोडासा मागे गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून घेण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढंच प्रॉपर नव्हतं. लांबी गाठू शकलेला नव्हता चेंडू त्या फटक्यामध्ये. आणि तिथे चांगला झेल पकडला गेला, त्यामुळे ती विकेट मिळाली. 24 वर पहिला धक्का. आता समीकरण आहे. चेंडू शिल्लक आहेत. येणारे चेंडू शिल्लक असतील इथून पुढे. 40 चेंडू 46 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये टीमचा नेता कॅप्टन दिशादर्शक मयूर करंडे. अनेक वर्ष मयूर कारंडे म्हणून तो उल्लेख केला गेला. आणि मगाशी जयेश सरांनी ते करेक्शन केलं की त्याचं आडनाव हे करंडे. तो मैदानामध्ये आला. पहिला चेंडू फुल लेंथ होता. क्रॉस बॅटने ऑन साईडला बळवलाय. डीप मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल्ड, परंतु त्यानंतर एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काही इथे मिळालेलं नाहीये. सिंगल घेत असताना स्वतःचं खातं उघडलं. मागच्या 2 मॅच मध्ये मयूर करंडेची बॅटिंग तेवढीशी बहरलेली नाही, आणि त्यामुळे या महत्वाच्या सामन्यामध्ये भरपूर अपेक्षा असतील. संघनायकाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. अनिल भाऊ भूमकर 11 विरुद्ध राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. धनंजय लोखंडे धावा रोखल्यात. विकेट घेतली. आता वासिक साठी हा चेंडू पिकअप शॉट पिक केलाय, टिक केलाय. आणि आता कॅमेरामनने क्लिक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव, हेच परिसूत्र वासिकने राबवलंय. फुल टॉस मिळाला. डाऊन दी ग्राउंड व्ही मध्ये लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर चौकार. 4 धावा. चौकाराबरोबर धावसंख्या वाढेल. वासिक शेखची बॅटिंग आता झापूक झुपूक व्हायला लागली. धनंजयने सुरुवात चांगली केली. एक विकेट मिळाली, परंतु त्यानंतर त्याच्यावर हल्ला केला गेला. आणि तो हल्ला केला वासिक शेख आयकॉन. 35 धावा आहे धाव फलकावर.
अजून एक वेळेला मोठा प्रहार, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आमच्या कॅमेरा मधला इथे हाय हॅलो करे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार, कडक बेधडक बॅटिंग, 6 धावा. प्लेची 2 षटकं संपली, 41 धावा धाव फलकावर आणि त्यातल्या 9 चेंडूमध्ये 40 धावा एकट्या भाषिक शेखने बनवल्या आणि यावरूनच त्याच्या आक्रमकतेची ओळख आपल्याला इथे दिसून येते. प्रत्येक गोलंदाजावर त्याने आक्रमण केलं. पहिल्या षटकामध्ये 24 काढल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील धनंजय लोखंडेचा त्याने समाचार घेतला. 2 षटकानंतर 41 धावा, 36 चेंडूमध्ये 29. सामना संपलेला नाहीये, इथून देखील मॅच टर्न होऊ शकते आणि त्यासाठी अचूक नियंत्रित गोलंदाजी, विकेट 1-2 विकेट्सने काहीच होणार नाही. फुलांचा गुच्छ असतो तसाच गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील, धावा रोखाव्या लागतील आणि ज्यावेळेला धावा रोखल्या जातात त्यावेळेला तो दबाव बनतो आणि धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होऊ शकतात. तिथे तुम्हाला संधी निर्माण होऊ शकते, पण ती संधी निर्माण करावी लागेल. स्ट्राईक इनला आता मयूर 1 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. शैलेश निवंगुने कॅप्टन वर्सेस कॅप्टन, हे बॅटल त्याच्याकडे बघून क्रिकेटची सुरुवात झाली. तो धुरंधर समोर आहे गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फुल टॉस, पायावर टाकण्याचा प्रयत्न, भिरकावलाय, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, गगनचुंबी उत्तुंग षटकार. ड्राईव्ह केलाय, बॉल जातोय लॉंग ऑफला. सरळ बॅटचा वापर करत असताना बॉलर ड्राईव्ह केलं, बॉलर बॅक ड्राईव्ह, तिथे मी ते सिंगलचं रूपांतर आता दुहेरीमध्ये तत्परता दाखवली आहे आणि ते 2 धाबा मिळत आहेत. दुहेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 49 धाबा. 1 गडी गमावला, प्रेषित बागडी बाद झाला, परंतु त्याचं प्रेशर येऊ दिलेलं नाहीये. मयूर कारंडे देखील झापूक झुकू फलंदाजी करायला सुरुवात करतोय आणि ती पार्टी त्यांनी जॉईन केली. मयूर करंडे टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, दिशादर्शक. 2 कॅप्टन एकमेकांच्या विरोधात. यावेळेला कमी गतीने टाकलेला चेंडू, अखेर विकेट. कॅप्टनने कॅप्टनची विकेट. मागचा एक षटकार, त्याचं प्रत्युत्तर इथे मिळतंय. शैलेश निवंगुने यांच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. धक्का बसतोय दुसरा. मयूर करंडे बॅक टू दी पविलियन. कमी गतीने टाकलेला बॉल आउटसाइड ऑफ स्टंबरपूर बाहेर, छेड काढण्याचा प्रयत्न केला, आता परत फेड केली आहे, विकेट मिळाली, फलंदाज बाद. मैदानामध्ये खेळपट्टीवर रवाना झाला. 33 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. कडक बसला प्रीमियर लीगचा हा 16. याची देही याची डोळा आपण अनुभवतो आहोत. उद्या असेल 4था दिवस. हलक्यातने स्टिअर केलाय बॉल, पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे आहे, रन मिळणार नाहीये, निर्धाव चेंडू घेऊन चालला नाही, दबाव बनवू शकतो. जर हॅट्रिक घेतली गोलंदाजाने तर संदीप भाऊ पोकळे यांच्याकडून तब्बल 7,000 रुपयाचं पारितोषिक घोषित केले गेले. चेंडू हवेत आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाला अंदाज आलेला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, संकेत गौतेच्या बॅट म्हणून येतोय हा चौकार. 4 धावा. कॉस्टिक कडून हे संगीत आपण ऐकलं. मोटर ट्रॉफीचे आयोजक रोजी चौगुले आणि त्यांचं हे साऊंड सिस्टीम, खूप चांगले संगीत आणि आमच्या आवाजाची देखील चांगली काळजी घेतली गेली, त्यासाठी धन्यवाद. हलक्यात स्क्वेअर लीगला दिशा दिले. चेंडू डीप स्क्वेअर लीगला पोहोचला, तिथे मी इथे 1 धाव. सिंगल घेत असताना ओव्हरची समाप्ती, स्ट्राईक सोटाकडे ठेवली आहे. सिंगल बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 54 धावा. 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 चेंडू अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायच्या 16 धावा. आणि आता 16 धावांची गरज आहे.
तेज चेंडू आणि 16 धावा. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकाला उलकावणी देऊन चेंडू मागे ट्रॅव्हल झाला. शॉर्ट स्टॉप मध्ये तो बॉल थांबवला जातोय. रोहितदास पासलकर गोलंदाजीसाठी आणला गेलाय. पहिला चेंडू निर्धाव. 29 चेंडू मध्ये 16 धावांची आहे गरज. पहिल्या सामन्यामध्ये झालेला पराभव, तिथून अनेक बोध घेतले या टीमने. सुरेशजी कानगुडे यांच्याकडून रोहिदास पासलकरने जर हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक ओव्हर हॅट्रिक जरी घेतली तरी 5,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पारितोषिकांची खैरात 2 जानेवारी 2026 पर्यंत या विभागातले सगळे एटीएम खाली होणार आहेत आणि त्याचं कारण सगळी कॅश पारितोषिकांच्या रूपाने या खेळपट्टीवर या मैदानावर दाखल होईल. कारण भरपूर पारितोषिकं ठेवली गेली. सिंगल बरोबर स्ट्राईक इंडियाला बासिक अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय. 55ला 2. पुढचा चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर हवेत डाऊन दी ग्राउंड, परंतु तिथे फिल्डर पोहोचलाय. चांगला झेल. वासिक शेखचा संपलाय खेळ. तिसरा धक्का. 55 वर तिसरा गडी बाद झालाय. अजूनही इथून 15 धावांची गरज आहे. 55ला 3. हर्षवर्धन आणि त्याच्या बरोबर आता संकेत गवती असतील. हर्षवर्धन चांगले नवीन फलंदाज जो आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ आहे. रोहिदास ओढ विकेट. यावेळेला बॉलला दिशा दिली आहे. बॉल सैल डीप गली रिजनला मिळतोय चौकार. 4 धावा. पहिला चेंडू आल्या आल्या मैदानामध्ये चौकाराने खातं उघडलं हर्षवर्धन सांगलीच्या बॅटमधून. 4 धावा. आणि 11 धावा. हे समीकरण आता या ठिकाणी पूर्ण करायचंय. हा सामना जिंकण्यासाठी सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित करायचं आहे आणि त्यासाठी फक्त धावा बनवायच्या आहेत 11. रोहिदास ओढी विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड. चेंडू फ्लाय झालाय. यष्टीरक्षकाच्या हाताला साठून निघून गेला बॉल. पाठीमागे बॅकअप दिलाय. आयुष्याच्या प्रवासामध्ये बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. इथे तो बॅकअप मिळाला. चेंडू थांबवला गेला. अजून एक निर्धाव चेंडू. सामन्याची हवा काढून टाकली वासिक शेखने ज्या पद्धतीने आक्रमण केलं होतं. 59ला 3. इनसाइड एज लॉंग लेगच्या दिशेने जाईल चेंडू. लॉंग लेग फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तो पण एकेरी धाव खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 60 धावा. 3 गडी बाद. 10 धावांची आहे आता गरज हा सामना जिंकण्यासाठी. सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी त्या 10 धावा गरजेच्या. उद्याच्या दिवसामध्ये देखील 4 संघ इथे येतील. 4 आयकॉन. त्यामुळे उद्या देखील आवर्जून या मैदानावर दाखल व्हा आणि खडकवासला प्रीमियर लीगचा हा 16 त्याचा आनंद घ्या. उद्या देखील 4 संघ खेळतील. 10 धावांची गरज. 24 चेंडू आणि 10 धावांची आहे गरज. कॅप्टन पुन्हा बॉलिंगसाठी दाखल शैलेश निवंगुने. पहिलाच बॉल. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळले आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग गगनचुंबी षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते सामना फिनिश. 7 विकेट्सने हा सामना आपल्या खिशात घातलाय. अनिल भाऊ भुमकर
चला वासिकला पाठवून द्या आणि कॅप्टन तुम्ही देखील या, परंतु हस्तांदोलन करा आणि त्यानंतर मैदान सोडायचंय आपल्याला. पाहुण्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. प्लेअर ऑफ द मॅच आयकॉन म्हणून दाखल झाला आणि अगदी आयकॉनिक खेळी येथे वासिकने साकारली. आमची आयोजक टीम आपल्याला विनंती आहे, प्लेअर ऑफ द मॅच जी ट्रॉफी आणि पारितोषिक आहेत कृपया आपण घेऊन या. चेहऱ्यावर एक चांगली स्माईल बघायला मिळते आहे. आणि हा खेळाडू ज्याची आम्ही चर्चा केली होती की तो थोडासा उशिराने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दाखल झाला. पेशाने इंजिनियर आहे, परंतु त्यापेक्षा जास्त चांगले क्रिकेट तो खेळतो. खुल्या गटात देखील भरपूर स्पर्धा त्याने गाजवल्या आणि आज या संघामध्ये दाखल होत असताना संतोषजी हनमगर यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत. संतोषजी हनमगर यांना मी विनंती करतो की आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. या संतोषजी आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. चलो वासिक या, मान्यवर येत आहेत. संतोषजी हनमगर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्तेच आपण हा सन्मान करतोय. प्लेअर ऑफ द मॅच तर या ठिकाणी वासिकला सन्मानित केले जाते. सर्वप्रथम ही बॅकपॅक, त्यानंतर जिम बॅग सिक्सर सुप्रीमो. ही जी बॅग आहे ती आम्हाला शिवभक्त अनिकेत दादा जावळकर यांनी पुरस्कृत केली आहे. त्यानंतर सिक्सर सुप्रीमो कडून ही जिम बॅग, त्याचबरोबर फिक्सपर्ट यांच्याकडून 40% ऑफ असणारे हे डिस्काउंट कुपन आणि बरोबरच शेकर आणि सरते शेवटी मिळणार आहे तुम्हाला एक प्लेअर ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. भरपूर पारितोषिक आहेत. पारितोषिकांची खैरात संतोषजी हनमगर साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं गेलं. अभिनंदन वार्षिक. आणि आता थोडासा संवाद साधूया. पहिला सामना वार्षिक गमावला होता, त्यानंतर तिथून अनेक धडे तुम्ही घेतले असतील आणि आता सुपर 8 मध्ये स्थान निश्चित झालंय. काय सांगशील ओव्हरऑल या मॅच बद्दल आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म खडकवासला प्रीमियर लीगचा आपल्याला अनुभवायला मिळतोय, काय सांगशील? पहले तो मैं हमारी टीम को थैंक यू बोलूँगा जिन्होंने मुझे यहाँ पर आइकॉन खेलने का अपॉर्चुनिटी दिया. तो पहले तो टीम को थैंक यू. नेक्स्ट पहला मैच जब हार गए थे तो थोड़ा कॉम्बिनेशन का प्रॉब्लम था, ज़रा अच्छे बैट्समैन जल्दी जल्दी आउट हो गए, फिर भी हमारे बैट्समैन ने 80 स्कोर किए और वो पहला मैच अच्छा हुआ. तो टीम तो अच्छा है और फाइनल जीत सकते हैं. होपफुली हम फाइनल भी जीतेंगे. एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी मिळाली. खडकवासला प्रीमियर लीग आयोजकांनी घेतलेली मेहनत, खडकवासला परिसरातील खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. आयकॉन म्हणून तुझा एक्सपिरियन्स त्यांना शेअर होतोय, ऐकायला आवडेल. काय सांगशील तुझ्याबरोबर जे युवा खेळाडू खेळत आहेत किंवा अनुभवी खेळाडू खेळत आहेत, या खडकवासला प्रीमियर लीगमध्ये खेळताना त्यांच्यासाठी काय सल्ला देशील? पहले तो मैं ऑर्गेनाइज को बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेट करूँगा. इतना अच्छा प्लेटफॉर्म खड़कवासला के प्लेयर के लिए किया है. तो खड़कवासला के प्लेयर लोग ने ये अपॉर्चुनिटी यूज़ करके अच्छा लाइव दिख रहा है, ज़्यादा ज़्यादा लोग देख रहे हैं, तो अपॉर्चुनिटी मिलेगा सबको खेलने के लिए. और हमारे टीम में यंगस्टर्स के साथ में जो एक्सपीरियंस खिलाड़ी है, तो अच्छा कॉम्बिनेशन हो रहा है और होपफुली हम लोग आगे तक ऐसे ही खेलते रहेंगे. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये संघाचं जे प्रदर्शन झालंय त्याच्यावर 100% खुश आहेस की असं वाटतं की पुढच्या फेरीत जात